शिवराय मित्रांनो, मी निखिल खाडे आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत रांजणगाव ते किल्ले वासोटा। तर चला मिळूया आपण प्रवासामध्ये। मित्रांनो, निसर्गरम्य वातावरणामध्ये वाटचाल केल्याच्या नंतर आपण बोटिंग पॉइंट पाशी पोहोचलेलो आहोत। तर चला मग आपण लवकरात लवकर निघूया किल्ले वासोटाकडे आणि मिळूया आपण प्रवासामध्ये। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। मित्रांनो, कोयनेच्या जलाशयाला चिरत आपली बोट वाट काढत वासोट्याच्या दिशेला चाललेली आहे आणि अतिशय रमणीय वातावरण आपल्या समोर आहे। मित्रांनो, माझ्यासोबत तुम्ही आनंद घ्या या कोयनेच्या जलाशयाचा आणि बोटिंगचा। अतिशय रमणीय वातावरण, आपले सहकारी मित्र असतील ते अतिशय चेष्टामस्करी करत प्रवासाचा मित्रांनो, जंगलामध्ये थोड्या वेळ चालल्याच्या नंतर आपल्याला एक नदीचा प्रवाह दिसतो आणि नदीच्या प्रवाहा शेजारी आपल्याला प्राचीन जुने बजरंगबलीचे मंदिर दिसते। सुरुवातीला याच जंगलामध्ये हिंगोली नावाचे एक गाव होते। कालांतराने या गावाचे पुनर्वसन खोपोलीमध्ये करण्यात आले, पण आजही आपल्याला नदीच्या बाजूला हनुमानाचे जीर्ण अवस्थेत असलेले मंदिर दिसते। चला तर वेळेचा विलंब न करता आपण त्वरित हनुमानाचे दर्शन घेऊ आणि आपल्या प्रवासाची वाटचाल सुरू ठेवू। मित्रांनो, येथील जंगलाचा समावेश दमट वृत्ती असधारित जंगलात होतो। महाराष्ट्रात असे जंगल इतर तर केवळ महाबळेश्वर येथे आहे। जंगलतोड कमी असल्याने महाराष्ट्रात इतर तर न आढळणारे वृक्ष कोयना जंगलात दिसून येतात। प्रचंड वृक्ष, त्याखाली मध्यम उंचीचे वनस्पती, त्याखाली निच्च्यासारख्या वनस्पती व त्याखाली गवतासारख्या वनस्पती असे एकाच जागी 4 स्तरातील वनस्पतींनी येथील जंगल घनदाट केले आहे। मित्रांनो, वासोटा हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे। वासोटा किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर प्रसन्न व रमणीय आहे। वासोटा किल्ल्याचे संस्थापक शिलाहार वंशातील दुसरे भोज राजा हे होते। 6 जून 1660 मध्ये महाराजांनी हा किल्ला सैन्याच्या हातामधून ताब्यात घेतला। वासोटा हा किल्ला 6 एकर मध्ये पसरलेला आहे। वासोटा किल्ल्याची उंची 4267 फूट आहे। समुद्र सपाटीपासून 1171 मीटर आहे। वासोटा हा किल्ला पुणे शहरापासून 110 किलोमीटर तर सातारा शहरापासून 40 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। कुसापूर हे गाव या किल्ल्याच्या सर्वात जवळचे गाव आहे। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच युट्यूबर सांगतात की वासोटा या किल्ल्यावरती तुम्ही सुट्टीच्या दिवशी येऊ नका, भरपूर गर्दी असते। हो असेल, परंतु जर मित्रांनो तुम्ही एकटे येणार असाल तर वासोटा किल्ल्यावरती सोमवार ते शुक्रवार पर्यंत येऊ नका, कारण की गर्दी एवढी काही दिसत नाही।
मी आणि माझा मित्र कुमार सकाळी 7 वाजता वासोटा किल्ल्यावरती आलो. बोटिंगची फी 3000 रुपये. मग त्यामध्ये माणसं 12 ते तुमच्या मर्जीपर्यंत 2 असो 5 असो 4 असो बसवितात. आणि आम्ही दोघच 3000 परवडणार नाही. वाट पाहिली. 5 ते 7 तासाचा सलग प्रवास. त्यानंतर वासोटा. 3000मुळे गाडी थोडी अडकली आणि पाठीमागून 5 मित्र आले आणि आपली बोट मिळाली. तर मित्रांनो, बरेच युट्यूबर्स सांगतात वासोटा किल्ल्यावरती सुट्टीच्या दिवशी येऊ नका, फार गर्दी असते. परंतु तुम्ही जर एकटे येणार असाल तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी आले तर काही हरकत नाही. कारण एकटे जर आलात, बघा सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये जर एकटे आला आणि तुम्हाला 3000 रुपये एकट्याला द्यायला नाही परवडणार. एवढा लांबचा प्रवास, एवढा खर्च. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आले तर काही हरकत नाही. आणि जर सुट्टीच्या दिवशी सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये येऊ शकता. ग्रुपमध्ये परवडते, कमी खर्च होतो. मित्रांनो, माझ्यासोबत तुम्ही आनंद घ्या त्या जावळीचा, जी छत्रपतीच्या शौर्याने दुमदुमते. ज्या जावळीच्या खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे आहेत, ती जावळी आज आपण डोळ्याने पाहत आहोत आणि माझ्यासोबत तुम्ही आनंद घेता. ला मित्र कुमार दोघे चालू. मागे आहेत 4 मुले आहेत, मागे आहेत. मित्रांनो, झाड पा खूप जुनं असेल, पूर्ण खोड कामातून गेलंय. झाड उभा आहे, पाहू शकतात. मित्रांनो, खरंच घनदाट असा जंगल आहे आणि ट्रेक त्यापेक्षाही शरीर थकवणार आहे. आपल्याला इझी रोड वाटतो, पण खूपच थकवणारा असा हा ट्रेक आहे. तरी माझा एक सल्ला आहे मित्रांनो, वासोट्याला या. कारण वासोटा पाहण्यासारखा किल्ला आहे. आपण पाहू शकता खूपच घनदाट जंगल आहे. परंतु विशेष म्हणजे पक्ष्यांची किलबिल आणि शांतता. किल्ल्याचं म्हणजे जंगलाचं वैशिष्ट्य म्हणायला काही हरकत नाही. पाहू शकता थोडेफार पक्षी ओरडत आहेत, आपला आवाज आहे आणि शांत जंगल आहे. आपले जे काही सहकारी असतील ते मागे राहिलेले आहेत. मित्रांनो, आपण पाठीमागे पाहू शकता नागेश्वर सुळका, किल्ले वासोटा. नागेश्वर सुळक्याकडे जाणारी वाठी, किल्ले वासोट्याकडे जाणारी वाठी. नागेश्वर सुळका म्हणजे गुफेत असलेले शिवलिंग आणि त्या शिवलिंगावरती पडत असणारा 24 तास 12 महिने एक थेंब. नैसर्गिक किंवा दैवीय शक्ती असे म्हणायलाही काही हरकत नाही. नागेश्वर सुळका या दिशेला आहे, वासोटा ह्या दिशेला आहे. आपण जर मुक्कामाच्या हिशोबाने आला असाल तर नागेश्वर सुळका नेहमी करा, जरूर करा. आता आपल्याला काही जमणार नाही मित्रांनो, थकलेलो आहोत. कंटिन्यू 5 ते 6 तासाचा प्रवास आहे. गणपती रांजणगाव ते किल्ले वासोटा पूर्ण 5 तासाचा प्रवास. 188 किलोमीटरचा फेरफटका. आणि त्या फेरफटक्यामधून आपण नाही शक्य होणार तिकडे जाणे, कारण तो घरी जावं लागेल, कामधंदे आहेत. त्यामुळे तुम्ही जर मुक्कामी आला असाल तर नागेश्वर सुळका जरूर पहा. त्या दिशेला नागेश्वर सुळक्याचा मार्ग आहे. आणि नागेश्वर सुळक्याचं वैशिष्ट्य म्हणजे किंवा आपण म्हणू शकतो महाशिवरात्रच म्हणू शकतो. महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव, खूप मोठा जल्लोष असतो तिकडे. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा मेला, ज्याला आपण यात्रा म्हणतो, ती यात्रा तिकडे असते. नागेश्वर सुळका या दिशेला, आपला किल्ले वासोटा ही ह्या दिशेला. चला मित्रांनो, 750 वर्षाचा पारतंत्र्याचा काळ, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा 4ही शाहींनी मिळून आपला महाराष्ट्र पूर्णपणे भरडून काढला, पूर्ण देश भरडून काढला. भरगस्त असं लुटलं, महाराष्ट्र मोकळा केला. जिथे हाती होते तिथे माती होते. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवरायांचा शिवरत्नाचा जन्म झाला आणि या महाराष्ट्राला आगळी वेगळी दिशा मिळाली. ज्या छत्रपतीच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र भूमी
ही पावन झाली. ते छत्रपती सह्याद्रीत वावरत गेले. मित्रांनो, इतिहासात असे बरेच काही राजे महाराजे आहेत ज्यांनी आपलं राज्य आपल्या नावाने दिले. आपल्या राजाने 365 अधिक गड किल्ले जिंकले, परंतु एकाही गड किल्ल्याला आपलं स्वतःचं नाव दिलं नाही, आपल्या पुत्राचं नाव दिलं नाही, आपल्या वडिलांचं नाव दिलं नाही. जे राज्य निर्माण केलं त्या राज्यालाही स्वराज्य असं नाव दिलं. स्वराज्य म्हणजे माझं राज्य, इथल्या कष्टकरू जनतेचं राज्य. खरंच छत्रपती ग्रेट पर्सन होते. आपण पाहू शकता, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. आपल्याला छत्रपतीचा पराक्रम जर अनुभवायचा असेल तर सह्याद्रीला भेट देणे गरजेचे आहे. कारण सह्याद्रीच आपल्याला सांगू शकते की आपले राजे कसे होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो, सह्याद्री फिरत असताना आपल्या शरीराला लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी. त्यामुळे आपण आपल्या सोबत पाणी नक्की ठेवा. मित्रांनो, पहा, आपण एक विचार करू शकता. आपल्याला स्ट्रेट मार्ग आहे, पाऊलवाट स्पष्टपणे दिसत आहे, कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही. परंतु थोडीशी जरी पाऊलवाट कमी असली तरी आपण वाट भरकटू शकतो. कारण चारही दिशेने घनदाट जंगल आहे. तर ही छत्रपतीचे मावळे त्या टायमाला कसे, म्हणजे विचार करावा लागेल, कसे वाट शोधत असतील. विचार करण्याची गोष्ट आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकत आहात तिथे तुम्हाला पाणी दिसतंय की नाही काय माहित, पण आपण तिथून पूर्ण जंगल ओलांडून महादरवाजापर्यंत पोहोचला आहोत. इकडे महादरवाजा ते पूर्ण जंगल आपण पायी सर केलं. पाण्यातून जंगलामधून पूर्णपणे वाट आहे आणि इथे पोहोचतो. चला तर किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करू. मित्रांनो, पूर्णपणे जंगलाचा ट्रेक केल्याच्या नंतर आपण किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत पोहोचतो. महादरवाजापाशी कातळात खोदलेल्या पायऱ्या आपण पाहू शकतो. पूर्णपणे डोंगर चिरून तयार केलेल्या पायऱ्या इथे पाहायला मिळत आहेत. पाहू शकतो पूर्णपणे कातळात खोदलेल्या, म्हणजे पूर्णपणे जे काही खडक असेल तो खडक तोडून तयार केलेल्या आपण अजूनही पाहू शकतो. आपल्या मागे तिकडे पाणी आहे. त्या पाण्यापासून चलत पूर्ण जंगलामधून आपण इथपर्यंत आलो. या अभयारण्य चला. मित्रांनो, किल्ल्याचा महादरवाजा तुमच्या समोर आहे. तटबंदी आहे आणि आपण पाहू शकतो दरवाजांची मात्र तटबंदी ढासळत्या अवस्थेत आहे. ते काय आहे सांगता येणार नाही. किल्ल्याच्या दरवाजाचं उघडझाप करण्यासाठी जे बांबू खोसतात ते असू शकते. आपण पाहत आहोत मित्रांनो, किल्ल्याच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत. शिवकालीन बांधकाम. तर मित्रांनो, जसे आपण महादरवाजामधून किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतो तसे आपल्याला महादरवाजाच्या डाव्या बाजूला एक प्राचीन शिवकालीन बजरंगबलीचे मंदिर दिसते आणि आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करताच शिवकालीन पाण्याचे टाके दिसते. चला तर आपण बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊ आणि आपल्याला आतूनही दाखवितो की मंदिर कसे आहे. मित्रांनो, होऊ शकता राजवाड्याचे फक्त अवशेष नाशवंत झालेले आहेत. राजवाड्याचा जो साठा आहे कालचा, फक्त तेवढाच पुरेसा शिल्लक राहिलेला आहे. बाकी राजवाड्याच्या वरचं जे बांधकाम आहे आपण जाणू शकतो पूर्वीच्या काळी
राजवाड्याचे जे बांधकाम राहायचे ते सागवानी लाकडाचे राहायचे. पूर्णपणे तटबंदीला दगड, माती, चुना, गूळ हे तटबंदीला यूज केलं जायचं. परंतु जो राजवाडा राहायचा तो राजवाडा सागवानी लाकडाचा सुंदर असा बनविला जात होता. आणि ज्यावेळेस इंग्रज भारत सोडून गेले त्यावेळेस त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील बरेचसे किल्ले त्यांच्यावर तोपमारा केला आणि पूर्ण जो काही किल्ल्यांचा राजवाडा असेल, सागवानी लाकडाचा साज असेल तो पूर्णपणे निस्तनाबूत केला आणि नाशवंत केला आणि तो साज जाळून टाकला. या सगळ्याला कारणीभूत जर कोणी असेल तर इंग्रज असतील. इंग्रज जाताना आपल्या महाराजांची आठवण, जे सागवानी लाकडं होते त्या लाकडाचा पूर्णपणे अशा विशिष्ट प्रकारचा राजवाडा, असा सुंदर असा राजवाडा होता. तो राजवाडा पूर्णपणे नाशवंत झालेला आहे. आणि आपल्याला फक्त इथे आपण पाहू शकता फक्त जे काही म्हणजे प्रॉपर दगडाचं बनलेलं असेल तेवढंच. राजवाड्याच्या भोवतीची तटबंदी पण पाहू शकता आपण, म्हणजे कडेच्या भिंता, हे आतलं रूम असेल. राजवाड्याच्या कडीच्या भिंता आपण पाहू शकता प्रॉपर पद्धतीने. तर मित्रांनो, राजवाड्याच्या मागच्या बाजूस आल्यावर आपल्याला काळजाचा थरका पडवणारी खोल दरी आणि उंच पर्वतरांग दिसते. आपण पाहू शकता ही खूपच खोल दरी आहे आणि उंच पर्वतरांग आहे. मित्रांनो, ते जे समोरचे 2 सुळके दिसत आहेत त्यापैकी एक सुळका हा नागेश्वर सुळका असावा हा आपला अंदाज आहे. प्रॉपर माहित नाही, पण त्यापैकी एक कोणता तरी नागेश्वर सुळका आहे. मित्रांनो, हनुमान मंदिराच्या समोर आल्याच्या नंतर आपल्याला घाणा पाहायला मिळतो. असा चुन्याचा घाणा आहे. याचा उपयोग म्हणजे पूर्वीच्या काळी तटबंदी मजबूत करण्यासाठी त्याच्यामध्ये गूळ, डाळ, चुना हा पूर्ण मिक्सचर केलं जात होतं आणि त्यानंतर तटबंदीची तयार करायची, त्याच्यासाठी वापर करायचे. पाहू शकता पूर्ण गोल राऊंड आहे. बैलाच्या आधाराने किंवा दुसऱ्या कशाच्या आधाराने हे गोल गोल फिरवत असतील आणि काम करीत असतील. पाहू शकता आपण पूर्णपणे जड 2 ते 3 माणसाला सुद्धा हलणार नाही. चला, तर मित्रांनो, चुन्याच्या घाण्यापासून थोडे चालत आल्याच्या नंतर आपल्याला दिसते ते म्हणजे प्रचंड पाणी असलेले हे पाण्याचे टाके. मित्रांनो, अशा या कडक उन्हाळ्यामध्ये एवढ्यावरती एवढे पाणी असणे एक नवलच बोलावं लागेल. तर मित्रांनो, आता आपण आहोत वासोटे किल्ल्यावरील सुप्रसिद्ध स्थानावरती, म्हणजेच बाबूकडा, जिथे इको पॉइंट म्हणून सुद्धा ओळखला जातो. या जागेवरतून पूर्णपणे आवाज 4 ते 5 वेळेस फिरून येतो. तर आपण पाहू शकत आहात माझ्या पाठीमागचा जो आहे तो जुना वासोटा आहे, पण आता जाण्यासाठी तिथे कुठल्याही प्रकारचा मार्ग नाही, त्यामुळे जाणं बंदी आहे. आपण पाहू शकत आहात खूपच खतरनाक असा आहे आणि इथे आवाज फिरतो. मित्रांनो, पाहू शकता आपण खूपच उंच डोंगर रांग आणि खोल दरी आहे. किमान 3 ते 4 हजार फुटाची दरी असेल. खूपच खतरनाक हा बाबूकडा. असं म्हटलं जातं मित्रांनो की बाबू हे महाराजांचे मावळे होते आणि त्यांनी फितुरी केली, त्यामुळे ह्या बाबू कड्यावरतून त्यांना कडेलोट केले गेले, त्यामुळे ह्या कड्याचे नाव बाबूकडे पडले. बाबूकडा ही दंतकथा किंवा दुसरेही काय असू शकते. खालील जे स्थानिक असेल त्यांनी ही माहिती दिलेली आहे. बघा, जन्नत जर कुठली म्हणत असेल तर जन्नत इथं म्हणायलाही काय हरकत नाही, कारण पूर्णपणे आपल्याला स्पष्ट दिसते का नाही काय माहित. पूर्ण सीन खतरनाक आहे मित्रांनो. दुपारचे 3 वाजलेत तरी खूपच खतरनाक पद्धतीच धुकं दिसत आहे. आपण पाहू शकता तिकडे पूर्ण धुका आहे आणि इथं हा कडा पाहू शकता. उंच डोंगर रांग, अशक्य सुंदर अशी सह्याद्री आपल्यासमोर. मित्रांनो, आपल्या पाठीमागे जे आहे ते धान्य कोठार आहे, परंतु धान्य कोठारामध्ये कुठल्याही प्रकारचं पाण्यायोग्य काही राहिलेलं नाही, कारण फक्त कडीची तटबंदी राहिलेली आहे. आपण पाहू शकत आहात 11-12 अशी झाडी झुडपे इथे वाढलेली आहे आणि
चारही बाजूची अर्धवट तटबंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. हे पूर्वीच्या काळाचं धान्य कोठा. मित्रांनो, शिवकाली महादेवांचं मंदिर आपल्या नजरेसमोर आहे. लवकरात लवकर मी तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न करतो. चला तर मित्रांनो, आपण पाहू शकत आहात इथे लाईटची व्यवस्था नाहीये आणि छोट्या छोट्या 2 शिवपिंडी आहेत, त्यांच्या समोर आपण नतमस्तक होऊ. मित्रांनो, हे आहे सौंदर्य. पहा मित्रांनो, घनदाट अशी झाडी जी वासोटा किल्ल्यावरती आपल्याला आढळते दिसते. खूपच सुंदर असे वातावरण आणि निसर्गरम्य वातावरण, खूपच सुंदर आणि अविस्मरणीय प्रवास या वासोट्यावरती घडलेला आहे. आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. अविस्मरणीय म्हणायला काही हरकत नाही, कारण मित्रांनो 1 ते 1.5 तासाचा बोटीचा प्रवास, त्यानंतर जंगलामध्ये ट्रेकिंग, त्यानंतर बाबूकडा, असे उत्कृष्ट दर्जाचे आपल्याला पॉइंट अनुभव मिळालेले आहेत. आनंद.